जेव्हा अटल सेतूचे ये लोकेशन वर येतो ना तेव्हा असं वाटतं का आपण हबीबी कम टू मुंबई. दुबई नाही मुंबईच आहे. पण यो डंपर आला ना त्याच्यामुळे सगळी वाट लागली. पार्किंग बघा मित्रांनो किती मोठी पार्किंग आहे. कारण की इथं स्वस्त आणि मस्त पार्किंग आहे. 3 तासाचं नाही काय. कौन सा कस्टम ये इधर का चाइना गेट का. ये भाई लोग देखो ये कस्टम का माल चुरा के लेके जाते. चुरा के लेके जाते. हे चोरी करके लेके जाते. मित्रांनो झवेरी बाजार मध्ये मी आताच दुकान टाकलाय. म्हणजे ज्वेलरचं दुकान टाकलाय. नवीन आहे तुम्हाला दाखवते. मला खूप आनंद झालाय. बघा हे बघा गाईस. जर इथं तांबाच्या वस्तू आहेत ना साफ करायच्या असतील ना तर बघा दादा दाखवतो कसं करायचं. दाखव भाई. हे बघा याला असं बारीक करायचं. कोणत्याही तेलात टाकायचं. एक नंबर बॅग. हे अजून आतमध्ये आहे. त्याची इथं अजून आतमध्ये. हे बघा आता मी आलो म्हणजे इथं प्लॅस्टिक मार्केट आहे. तिथं आपल्याला जो म्हणजे आपले प्रोडक्ट असेल ना आपण पॅकिंग करतो. ॲमेझॉन पॅकिंग सारखे पॅकिंग करून पार्सल म्हणजे डिलिव्हरी देत होतो. पार्सल देत आहो. पण हे बघा असं इथं एक प्रॉब्लेम झाला आहे. पण दाखवते QR कोडच होत नाही. नमस्कार मंडळी, कशा आहेत? नक्कीच बरे असेल. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकुली मराठी युट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू. तर आज चाललो ना मी मुंबईला. ऍक्च्युली भरपूर काम आहे मुंबईला. आणि आपली रिंग लाईट आहे ना जी आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवतो ती पडली बंद. का पडली बंद काही माहिती नाही. पण डायरेक्ट उडली ती. तर ती दुरुस्त करायची आहे. दुरुस्त झाली तर ठीक, नाही तर मग नवीन घेऊ. आणि छोटा मोठा सामान पण घ्यायचं आहे. यात्रा पण जवळ आली. तर अशीच छोटी मोठी खरेदी असते ना ती करायची आहे. तर जाऊया मुंबईला आणि बघूया आजचा दिवस कसा जाते आपला. तर नक्कीच चांगला जाईल. आणि लवकर जाऊन आपल्या नितेश तेजू या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला. तर मित्रांनो तर आपण चालू मुंबईला. तर आपल्यासोबत केतन आणि करिश्मा आहे. आणि चला जाऊया. आता आपण आपला सिरीला आपल्याला घरा सोडायचं आहे. तर तिने ऐकला तर रागवाची परत माझ्यावर. तर जाऊया आपण. कुठेही जाण्या अगोदर गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. तुला घरा सोडून चाललो. चलो. तर मित्रांनो तर आपण चालू मुंबईला. तर आपल्यासोबत केतन आणि करिश्मा आहे. आणि चला जाऊया. आता आपण आपला सिरीला आपल्याला घरा सोडायचं आहे. तर तिने ऐकला तर रागवाची परत माझ्यावर. तर जाऊया आपण. कुठेही जाण्या अगोदर गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. तुला घरा सोडून चाललो. चलो. जेव्हा अटल सेतूचे ये लोकेशन वर येतो ना तेव्हा असं वाटतं का आपण हबीबी कम टू मुंबई. दुबई नाही मुंबईच आहे. पण यो डंपर आला ना त्याच्यामुळे सगळी वाट लागली. अरे काय यार. आता पुरं तुम्हाला जाऊन लोकेशन दाखवते. आता जाम भारी आहे. डंपरच्या मुळे सगळ्या वाट लागली. हे बघा एक नंबर. असं वाटतं का दुबई आहे डायरेक्ट. याच्यापेक्षा पुरं भारी आहे का इथनं ना. पार्किंग बघा मित्रांनो किती मोठी पार्किंग आहे. आपली गाडी पण पार्क झाली. आणि रिंग लाईट घ्यायची होती. आपण जी आणली ना रिंग लाईट ती दुरुस्त करायला ती घेतली. तर जाऊया आपण मनीष मार्केटला जायचं आहे रिंग लाईट घेऊन. ॲक्च्युली ही पार्किंग मी कुठे केली माहिती आहे का. मेट्रो सिनेमा आहे ना मुंबईचा तिथं पार्किंग केली. कारण की इथं स्वस्त आणि मस्त पार्किंग आहे. 3 तासाचं 95 रुपीज घेतात. आणि त्याच्यावरती म्हणजे अजून जर 1 तास लागला तर 40 रुपये पर आवर्स काहीतरी आहे. 40 का 30 रुपये. पण मस्त आहे. नाही तर तुम्ही मनीष मार्केट साईडला जर पार्किंग करायला गेलो ना तर तुम्हाला 150-200 रुपये तासाचं लागतील. तर इथं स्वस्त आणि मस्त होऊन जातं. इथनं काय आम्ही टॅक्सी वगैरे करून जातो. नाही तर चालत पण जवळच आहे.
तर जाऊया आपण मनीष मार्केटला. तुम्हाला पण अशी स्वस्त मस्त जर पार्किंग लावायची असेल, चांगली पार्किंग, तर कुठे यावं लागेल माहिती आहे का? मेट्रो सिनेमा आहे या पाठीमागे आहे ना, सबर करो. FS म्हणजे फॅशन स्ट्रीक्स आहे. चल निकाल. याचे एक पाठीमागे आहे फॅशन स्ट्रीक रोड आहे, तिथंच मेट्रो सिनेमा लागतंय. अरे डोका फिरते एवढं वाहणार होतं काय. चला आता आपण जाऊया मनीष मार्केटला. आंबा पण आलेला आहे. किती रुपये आंबा रे? आंबा कितना? 200 कितना? कैसा? 800 रुपया पेटी. 2 पेटी 800 रुपये डझन आंबा नाही काही. कौन सा कस्टम? ये इधर का चाइना गेट का. ये भाई लोग देखो, ये कस्टम का माल चुरा के लेके आते, चोरी करके ये चोरी करके लेके आते. ठीक है, हमको नहीं चाहिए चोरी का माल. हम चोरी का माल नहीं पहनते, हम चोरी का माल नहीं लेते. चोरीचा माल 100 रुपयाचा नसतो तो परफ्यूम. लावल्यावर फुसफुस केल्यावर नंतर 10 मिनिटांनी वाज जातो. असा घेऊ नका, काय भेटले ना काय घेऊ नका. इथं मनीष मार्केटच्या बाहेर आहे ना एक म्हणजे समोर हा मनीष मार्केटचा एंट्री आहे, गल्ली पहिली. आणि इथं कोणतरी आहे म्हणजे मॅनेजर म्हणून, तो रिपेअर करता. मॅनेजर कोण आहे? मॅनेजर हे रिंग लाइट दुरुस्त करनी थी, नहीं होता वो बोला मेरे को दुकान वाला. इथं काही रिपेअर झाला नाही, तिथंच भेटा नाही रिपेअरवाला. पहिले भेटलेला तिथं तो डायरेक्ट नाही बोलला, काय माहिती काय आला. पहिले तर हा बोललेला, रिपेअरच नाही झाला. तर बघूया पुढं जाऊन कुठे भेटला तर ठीक, नाही नवीनच घ्यावं लागेल. ते रिंग लाईटच्या पाठी दमलो मी, थकलो, बाकी काय झाली नाही. ते नंतर करू आपण कुठेतरी इथं नवीन घेऊ. 2 दे मस्त पैकी. काय राहायला बोलतान केदान? तू काहीतरी वेगळा नव्हता मग कशी मोहब्बत सरबत द्यायचा वही आहे, तसंच आहे काहीतरी. मस्त लागतं. मस्त, एक नंबर. भारी ना एकदम टेस्ट मस्त. मुंबईला फेरी झाली ना, त्यांना चुकता पिताच म्हणजे पिता तो ज्यूस मस्त लागतं, एक नंबर आहे, भारी वाटतं. आता थोडा थंड गार वाटायला लागला. जाऊया तेजूसा कुठं काय माहिती नाही, पुढे गेल्या त्या भुलेश्वर साईडला त्या गावाचं आहे. ऍक्च्युली जो आपला बिझनेसला जो सामान लागतं ना तो पण आणायचा आहे, पिशव्या वगैरे, ते तुम्हाला दाखवते नंतर गेल्यावर. जाऊया पहिले तिथं. मित्रांनो, झवेरी बाजार मध्ये मी आताच दुकान टाकलाय, म्हणजे ज्वेलरचं दुकान टाकलाय. नवीन आहे, तुम्हाला दाखवते. मला खूप आनंद झालाय. बघा नितेश ज्वेलर्स, खूप ऑफर्स आहेत. या ना भेटा आणि डायरेक्ट घेऊन जावा. सेल्सपर्सन होते हे तिथे हे करायला, झाडू पोछा करायला, पण ते मालक खुश होऊन नाव टाकलं. ऍक्च्युली मालकच झालो आता मी. बरं वाटतं ना आपलं दुकान टाकल्यावर ज्वेलर्सचं पण जाम भारी वाटतंय. चला हे बघा गाईज, जर इथं तांबाच्या वस्तू आहेत ना साफ करायच्या असतील ना तर बघा दादा दाखवतो कसं करायचं. दाखव बाई. हे बघा, याला असं बारीक करायचं, कोणत्याही तेलात टाकायचं. तेलामध्ये टाकायचं, तेलामध्ये कुठलाही तेल खायचा, पामोली, गोड तेल, कोणत्याही तेलामध्ये असं बारीक करून पेस्ट करायचं. असं भांडी काय पण असेल ना, याला असं हाताने घासायचं किंवा ब्रशने घासायचं. बघा 2 मिनिटांनी याचे पूर्ण काळे सगळे डाग निघाले ना, हे बघा कसा काला निघाला. असं कपड्याने साफ करा किंवा पाण्याने साबणाने वॉश करायचं. मस्त रे, भारी. कितीला आहे हा? 30ला 1, 50ला 2, हा 100ला 2. ते 30ला आहे का एक? हो, ओके. 30ला 1, 50ला 2. हे बघा इथं कुठला मार्केट आहे, ऍड्रेस कुठला आहे तुझा? हा आहे आपला झवेरी बाजार. झवेरी बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे ना, तिथनं तुम्ही आलो ना आतमध्ये तर इथं हा दादा बसले. रोज बसलेला असतोस का? तर इथं या आणि तुम्ही नक्कीच जे भांडी चमकावं तुम्ही मस्तपैकी लाभ घ्यायचा. जास्त नाही, 30 रुपये आणि 50 रुपयाचाच आहे. दादांकडे या. चला आता. पितांबरीचा कन्सेप्ट भारी वाटला, त्यांनी केलाय तिथं.
तो म्हणजे भारी वाटला. तर नक्की त्याच्यात काय मिक्स आहे काय माहिती नाही, पण घरी गेल्यावर होतंय का नाही माहिती नाही. पण आपण नक्की तुम्हाला घरी गेल्यावर पण दाखवीन मी करून का होते की नाही. त्याची व्हिडिओ वेगळी बनवीन मी, ती मिक्स करून पण नक्की दाखवेन. बघूया जर होत असेल तर तुम्हाला नक्की सांगेल का घ्या किंवा नको घ्या. पण आलं होतंच घेशील ना, नुसतंच कशाला इथं ते घ्यावं शिव. तसं जाऊया. त्याची इथनं मला वाटतं अजून पुढं चालली आहे साईडला, राईट मारा लागणे तर लेफ्ट. आता मी आलो म्हणजे इथं प्लॅस्टिक मार्केट आहे. तिथं आपल्याला जो म्हणजे आपले प्रोडक्ट असेल ना आपण पॅकिंग करतो. ॲमेझॉन पॅकिंग सारखे पॅकिंग करून पार्सल म्हणजे डिलिव्हरी देत होतो, पार्सल देत आहोत. पण हे बघा असं इथं भेटतात या साईजमध्ये. आणि इथं भरपूर काय असं म्हणजे प्रोडक्टचं जे सामान लागतं ना, पिशव्या वगैरे काय त्या इथंच भेटतात. हे बघा या छोट्या मोठ्या पिशव्या, या पण पिशव्या बघा किती साईज आहे बघा. या अशा सगळ्या आता त्यांचं रोजा चालू आहे ना इथं. म्हणजे तर संध्याकाळी सगळं आटपतं यांचं इथं बाजार. आणि परत रात्री काहीतरी 10-12 वाजता चालू होतं. पण शक्यतो तुम्हाला जर यावंच असेल प्लॅस्टिक मार्केटला इथं तर तुम्हाला लवकरच यावं लागेल. 4च्या आत म्हणजे 4च्या आतमध्ये. नंतर यांचं सगळं बंद व्हायला इथं रे. ईद चालू आहे ना, फक्त ईदपर्यंत. नंतर सगळं कंटिन्यू चालू होईल. तर आता अजून आपल्याला फिरायचं आहे, भरपूर काय घ्यायचं आहे. जाऊया. आम्ही जात होतो ना तेव्हा मलाच असा दिसला यो असा शोरूम कुठला आहे बॅगांचा. बॅगा बघा कसल्या इम्पोर्टेड आहेत. कुठली आवडली का त्याची? मस्त वाटल्या रे बॅगा या. हे पण मस्त वाटते. हे आवडली, छोटे आहे ना मस्त. एक नंबर बॅग आहे ही. अजून आतमध्ये आहे त्याची बाई, इथं आहे अजून आतमध्ये. हे बघा हे बघा एक नंबर बॅग आहे ही. अजून आतमध्ये आहे त्याची बाई, इथं आहे अजून आतमध्ये. हे बघा हे बघा स्टॉक बघा बॅगांचा. इम्पोर्टेड ज्या फॅन्सी बॅग बोलतात ना त्या पण तुम्ही जर घेऊ शकला तर घ्यावाच्या संधी येऊ शकता. आपले जे प्रोडक्ट आहेत ना कधी कधी म्हणजे पार्सल जातात ना तेव्हा लय डॅमेज होतात. आता त्याच्यासाठी बबल रॅप घेतोय. हे बघा असं आहे बबल रॅप. बघूया तिथं इथं सगळं सामान भेटतंय. अशा पट्ट्या बिट्ट्या. हे 150 रुपयाचा आहे एवढा. छोटा नाही एवढाच आहे त्यांचं. असं कमी आहे का विचार? अरे इससे कम है भाई. 10 रुपये से कम नाही. के घे मग आता काय करशील घे. एवढा काय करायचं आहे? इससे कम नहीं मिलता आता ही नाही क्या? ठीक आहे. भरपूर आहे म्हणजे कसं काय मिरवायला लागेल सगळे घरे ना म्हणून. नाही दुसरा काय नाही त्रास. घेऊन टाकचं. भैया कितने रुपए का है ये गद्दा? 500 में 3 पीस. बाप रे बाप. कितना कम होएगा? हमारे व्यूअर्स को चाहिए, बताओ कितना कम होएगा? 400 में 3. ठीक आहे. तुम्ही कधी या ना 400 रुपये घ्या. अजून कमी करते नाही. ऍक्च्युली कमी करायची गरज नाही लागत. आलं आपोआप कमी होतं. जसं मार्केट भरलेलं असतं तसा. ही कितने का? 200 में 1. मित्रांनो पुन्हा आपण आता आपल्या गाडीजवळ पोहोचणार आहोत 5 मिनिटात. म्हणजे मेट्रो सिनेमाला पोहोचलो पण आपला काही काम झालं नाही गाडीचा. मला तो एक जण बोललेला म्हणजे समोर मनीष मार्केटला का होईल पण तिथं नाही झाला. ठीक आहे आपण नवीन घेऊ नंतर आल्यावर परत. आता जाऊया गाडीजवळ आणि काहीतरी खाऊया मस्त पैकी. आताचा व्ह्यू बघा मस्त आहे ना.
इथं तर बाथरूम मध्ये एसी आहे. मग थंडगार आहे बाथरूम मध्ये. ही गाडी आली पार्किंग मधून. ही बघा आता जाऊया आपण. काहीतरी भूक लागली बेकार, काहीतरी खाऊया मस्तपैकी. मुंबईला काय भेटतो बघूया खावायला चांगला. जाऊया खाऊया. पैसे वैसे दिलं, चावी दिली नाही. चावी तिथं नव्हती रे, तिथं. चलो जाऊया तर काहीतरी खाऊया मस्तपैकी. आता आपण आलो फॅशन स्ट्रीटच्या पाठीमागं खाऊगल्ली आहे ना, तिथं जाम गर्दी आहे आज खाऊगल्लीला. एकदम बेकार जाम, चक्का जाम. हे बघा काय काय खायचं, काहीतरी असं थँक्यू वगैरे, चिकन थँक्यू असं काहीतरी. आज आम्ही खाऊगल्ली खावायला आलो, पण एक प्रॉब्लेम झाला आहे. पण दाखवते, QR कोडच होत नाही. हे बघा डायरेक्ट कॅन्सल डायरेक्ट. हे बघा कधीपासून ट्राय करता. मला टॅनची भांडी घसरून जावं लागेल. आम्ही खावायला खाल्लं आहे, म्हणजे कॅशच नाही आणली ॲक्च्युली. आता काय मला समजा नाही काय कोणत्या वगैरे आपल्या इथं नक्की प्रॉब्लेम झालाय का यांचा झालाय का बघू. आपल्या चॅन होते का हे व्हायरस आहे का गे. हे कोणताच नाही होत ना, कोणाचं तिथं QR काढत नाही. आमचं चाललं हे बघा. आम्ही नूडल्स मागवलंय आणि पावभाजी. हे ऍक्च्युली व्हेज आहे, दोन्ही पण व्हेज आहेत. मस्त लागते का? हा मस्त मस्त पावभाजी भारी लागते बोलतं. खालाच नाही बस खाला का? अरे बाबा एकदम घ्यायचं मजा. अरे घे आता खायचं. मस्त आहे. त्यांना इतराला लागेल का भांड्यात का काही पहिले भांडी नाही. अर्धा तास बरं तुमचं हे करतो. पावभाजी 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 नूडल्स 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 नूडल्स. कसं लागते सांग तेजू नक्की बघू. बॉम्बे स्पेशल आणलंय. मस्त लागते, द्या मला. खोलून त्याच्यामध्ये मँगोचा स्लाइस एक नंबर. खाऊगलीला पहिलाच आहे आणि नाश्ता मस्त झाला तुमचा. आता जाऊया डायरेक्ट घरी. फ्रँकी कशी होती मग? फ्रँकी बकवास. खाऊच नका तर चिकनचा काय आयटम. व्हेज उलट एक नंबर होता. व्हेज नूडल्स आणि पावभाजी मागवलेली एक नंबर होता. जो घ्या पेरी पेरी बॉम्बे स्पेशल. मस्त वाटतंय. स्वतः भारीच असतं मला वाटतंय सँडविच. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला, फेसबुक वर असेल तर फॉलो नक्की करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.